थोडा घेतला समोसीचा दे बरं दे थोडा ते इच्छा आहे तर दे. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तुमचे पण लाख लाख धन्यवाद मानते. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण माझे व्हिडिओ नक्की बघा जा. मैत्रिणींनो, मला ना आता माझे ना तुम्हाला मी सांगते 1300 सबस्क्राईब झालेले आणि वॉच टाईम झालेले आहे 2500 घंटे आणि हाफ मोनोटाईज व्हायला लागते तर 3000 घंटे आणि फुल मोनोटाईज व्हायला चॅनल लागते 4000 घंटे. तर आता झाले 2500च्या पुढं माझे वॉच टाईम झाला आहे. थोडा वॉच टाईम कमी आहे, वॉच टाईम पूर्ण होत नाही. सबस्क्राईब तर होते तर पण वॉच टाईम पूर्ण होत नाही. 1.5 वर्ष झाले यूट्यूबवर काम करायला लागले. सगळे मला विचारते तर तुम्हाला पेमेंट चालू झालं का, पेमेंट चालू झालं का? तर पेमेंट काही आपल्या बसची बात नाही आहे. एवढं काही सोपं नाही आहे की आपल्याला पटकन झाड नाही तिथं पैशाचं की पटकन पेमेंट येईल. खूप कष्ट करावं लागते, तर लागोपाठ कष्ट करावं लागत येतं. मध्ये सोडून दिलं का मग मध्ये टाईम वाया गेला माझा. जवळजवळ 500च्या जवळजवळ एक कांदा सांगते मी माझा वॉच टाईम वाया गेला असेल. माझी मेहनत वाया गेली असेल. एकदा चॅनल सुरू केलं का त्याला सारखं रेग्युलर टाकावं लागते ते व्हिडिओ. आणि नाही तर मध्ये महिनाभर 15 दिवस गॅप घेतला का मग आपण जे महिन्याच्या अगोदरचं जे काम केलेलं राहतं ना यूट्यूबवर ते वाया जातं आपलं. ती कष्ट केलेली मेहनत जाते. आणि यूट्यूबवर काम करणं असं दिसतोय 5 मिनिटाचं 20 मिनिटाचं दिसतोय ना, त्याच्यामागे 3-3, 4-4 घंटे 5-5 घंटे टाईम द्यावा लागतं. तेव्हा 20 मिनिटाचा 15 मिनिटाचा 10 मिनिटाचा व्हिडिओ तयार होतो. असं समजू नका की नुसतं येते तर जाते. तर ह्याच्यामागं खूप कष्ट आहे. आणि चला ठीक आहे, मला हेच सांगायचे नक्की व्हिडिओ बघत जा. तुम्हाला येतं मला नक्की कमेंट करून सांगत जा. तुम्हाला कसे व्हिडिओ आवडते ते पण मला सांगत जा. मी टाकायचा प्रयत्न करीन. मैत्रिणींनो, ऊन खूप वाढलं आहे यावर्षी, खूप उन्हाळा आहे. सगळ्यांनी उन्हाळ्याची काळजी घ्या स्वतःची. पाणी जास्त प्या. 1 घंट्याने अर्ध्या घंट्यानं 2-3 घोटं पाणी पित राहिलं पाहिजे. तर चला ठीक आहे, आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. स्वयंपाक काय करायचं आहे तर मला बनवायची आहे गिलक्याची भाजी. आणि मी छान मस्त गवारीच्या शेंगा आणल्या होत्या. काल गेले होते रात्री खूप उशिरा, तर गिलके भेटले. गवारीच्या शेंगा, गावठी गवारी शेंगा आहे. मी कधी बाजारात गेले का दुसऱ्या शेंगा कुठल्याच आणत नाही, गावठी असल्या तर आणते. तर ह्या भेटल्या मला 20 रुपये पावशेर. आपण या तेला मिठाच्या बनवू छान मस्त. तर आधी गिलक्याची भाजी करून घेऊ आणि नंतर आपण आणि ठेसा पण बनवणार आहे. मी खूप दिवसापासून ठेसा बनवला नाही. मी तव्यावरचा ठेसा बनवत राहते, ते पण बनवून 10 रुपये पावशेर होते. पावशेर गिलके आणले ना आम्हाला एवढं खूप होऊन जाते, तर खूप जास्त भाजी होऊन जाते पावशेर गिलक्याची. मग आता बाजारात गेल्यावेळी लाज वाटत ही 5 रुपयाचे कसे मागावं. 10 रुपये जरी पावशेर असले तर 5 रुपयाचे कसे मागावं. तर मग घेत मागितले. त्या बाईला म्हटलं मला 2च लागत येतं, काय पैसे घ्यायचे ते घेत. ती म्हणे 5 रुपये द्या. आता या 2 गिलक्याची भाजी आणि थोडीशा गवारीच्या शेंगा त्याला मिठाच्या करू आपण. तर चला आधी पटापटा भाजी करून घेते. त्याला मैत्रिणींना आता गिलक्याची भाजी करून घेते. त्याच्यामध्ये जिरे टाकले, मी कोथिंबीर टाकली, लसूण टाकला, मिरची पावडर, हळद वगैरे मी त्याच्यातच टाकून त्याला परतून घेत राहते. गिलके टाकून थोडेसे 5 मिनटं अशाने परतून घ्यायचे, कारण लगेच पाणी ओतलं का गिलकेनं कचकचं लागत येतं आणि चवदार लागत नाहीत. असं भाजी करून बघा एकदा, खूप चांगली लागते. आता पीठ मळून घेते, पीठ मुरल्या जाईल. मग तोपर्यंत आपण गवारीच्या शेंगाची तयारी करू. त्याला मिठाच्या गवारीच्या शेंगा करायच्या, खूप चांगल्या चवदार खमंग लागत येतात. अशा एकदा करून बघा. डब्याला आपण फिरायला चाललो कुठं, लहान लेकरांना सकाळी शाळेत देऊ शकतो आपण. कोथिंबीर लसूण घेतला, आता इथं जिरे मोहरी लसूण कोथिंबीर तेलातच टाकले, मी तेलातच टाकत राहते. आणि आता आपण शेंगा सोडल्या, छान परतून घ्यायच्या, मीठ टाकायचं, थोडंसं पाणी सोडायचं आणि झाकून ठेवायच्या बारीक गॅस करून वाफेवर. खूप भारी होत्यात अशा शेंगा, एकदा करून बघा तेला मिठाच्या. आता एक शेंगा अनेक प्रकारच्या होत्यात मैत्रिणी. बघा आपल्या झाल्या शेंगा कशा मस्त. बघा आपण कुठं चाललो तर सकाळी नाश्त्याला म्हणा लहान लेकराला अशी शेंगा खायची सवय लावायची. तर चला मैत्रिणींना आता ठेसा वाटायचा आहे हिरव्या मिरचीचा मस्त तयारचा. आम्हाला असा जेवणात ठेसा आवडतो. फक्त लसूण आणि मीठ आणि मिरची आणि तेल टाकून ठेसा वाटायचा. बाहेर आपण कुठं चाललो, बाहेर फिरायला गेल्या 2-4 दिवसासाठी असं तिखट मिकट खाऊशी वाटतं. बघा बरं, असं घरचं कुठलं तरी जेवण, तर असा ठेसा वगैरे अशा गवारच्या शेंगा वगैरे बांधून नेल्या तर किती भारी. बघा मस्त छान झणझणीत ठेसा झाला. चला मैत्रिणी, आजचं सकाळचा स्वयंपाक असा होता. आता 5 वाजून गेले. आता जायचं आपल्याला दुकानाकडं, मिस्त्रीला चहा पण घेऊन जायचं. 2-4 पाट्या सॉरी खराब कपडे असतील ना पुसायचे सुके, ते पाठवलं. आता वरी कोण जाईल? बोल मला सांगायचं ना बाबा वरी. माझ्या पाया गेली मी आता आजारी.
तर चला मैत्रिणी बघा आता ही गॅलरीची भिंत तोडून छान मस्त 1.5 फूट गॅलरी पुढं वाढली. तर आमच्या बाबांना तोडू द्यायला गेले, नाही तोडायचं, कुठलंही काम कसं केल्याशिवाय कळत नाही. आणि एखादा जर करत राहिलं तर मध्ये मध्ये नाही बोललं पाहिजे, समोरच्याचं पण पाहिलं पाहिजे. तर सगळ्याला आवडली मी गॅलरी तोडून काच टाकते. तर सगळे म्हणाले तर अरे वा चला दुकानात आले मैत्रिणींनो. दुकानात आता काम मगाशी त्याला फोन केला 7 वाजता. मला माहिती आहे बुधवारी अंडे कमी पडत येतं. अरे पण तू मी दुकानात असते ना तर सगळी मॅनेजमेंट राहते माझ्याकडे, मला अंदाज राहतो. 7 वाजता होतं ये. पण माझा टाइम झाला कमी दुकानात. 7 वाजता येणार होता हे तुला माहिती का? मंगळवारी पहिलेच अंडे घेऊन ठेवायचे, कोणाच्या भरोशा बसायचं नाही. काय दुकानदारी करायला काय माहिती, 10 वर्षापासून दुकान चाललंय तुमचं तरी तुम्हाला अक्कल नाही दुकानाच्या अजून. एक तर माझ्या दुकानात टाइम कमी झाला, सगळी दुकानाची वाट लागायला लागली. बाकीचे कामं राहतात ना बघावं लागते सगळे. तर सगळे गिऱ्हाईक वापस जाते. एवढी अक्कल नाही दुकानाची लाईन बसलेली, तो माल कसा राहायचा काय करायचं. इकडे सारखे अंडे मागून घ्यायचे, सोपं नाही दुकान चालवणं. सगळी दुकान भरोश्यावर आहे माझ्या. पण माझा टाईम होऊन गेला कमी दुकानाचा, तरी मॅनेजमेंट करावं लागते. माझं बोललेलं तोंड दिसत असेल सगळ्याला. मला असं वाटतं माझं एक गिऱ्हाईक सुद्धा वापस दुकानातून गेलं नाही पाहिजे. गेलं ते पोरगं 10 अंड्याचं गिऱ्हाईक वापस. त्याला 10 अंडे लागत होते, विश्वासाने गिऱ्हाईक येतं. तर मैत्रिणींना मी पहिलं कसं सकाळी 10ला यायचे दुकानात, आता दिवसभर थांबायचे. आता वैशूचं लग्न झाल्यापासून माझा टाईम झाला दुकानात कमी, आणि मी 2 तास येते. पूर्ण दिवसाची मॅनेजमेंट करून जाते मैत्रिणींना. तर अशी कामं राहते. मैत्रिणी चला तुमचे जेवण वगैरे झाले असतील, माझं पण झालं जेवण. मी 9:30ला दुकानातून आले, एक ज्वारीची भाकर टाकली, पिठलं केलं. दुपारचं काही होतं पडलेलं, कारण दीपक पण जेवायला नव्हता. आज दीपक हळदीला गेलेला होता, मला पण जायचं होतं हळदीला, पण मी काही जमलं नाही मला जायला. आता उद्या लग्नाला जाऊ, तर एडिट करायला बसणार होते मी आता. पण मग आता खूप थकले, एवढ्यात घराचं काम चालू केल्यामुळं खूप म्हणजे जाणं येणं वरती खाली वरे, त्याच्यामुळं कामं वाढून गेले मैत्रिणींनो. चला पुढच्या हप्त्यात काम होईल, त्याच्या पुढच्या हप्त्यात बघू आपण मग घरभरणीचा विचार करू. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. मी रोज रात्री दात घासते मैत्रिणींनो. माझी एक दाताला ना कॅप टाकलेली आहे, तर मग दवाखान्यात गेलो होतो आम्ही, तर डॉक्टरने सांगितलं होतं रोज रात्री झोपताना दात घासायचे, म्हणजे जेणेकरून पुढचे जे दात चांगले आहे ना ते लवकर किडणार नाही, लवकर खराब होणार नाही, लवकर दुखणार नाही. तर आता जवळजवळ 2-3 वर्षापासून मी रोज रात्री झोपताना दात घासते. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, शुभरात्री सगळ्यांना.